जाऊ मग काय बायको तशी म्हणली की आपण गाडीकडे गेलो. गाडीची अवस्था बघितली, गाडीवर लय धूळ बसली होती. मग मला आता गाडी एवढी साफ करायची आधी जरा केळ खातो. 2 केळ खाल्ली मस्त फटाफट गाडी पुसायला चालू केली. गाडीवर लय धूळ बसली, तुम्ही बघा किती धूळ बसली गाडीवरती. मी गाडी साफ करतो की नाही, बायकोचा लगेच घरात नाटापटा चालू. तिला समजलं आता आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाणार. तिने नाटापटा चालू केला. तिचा होईपर्यंत म्हणलं आपण तिचा होते, आपण गाडी बघायची चकाचक केली. तोपर्यंत सगळी गाडी नवी कोरी करून टाकली सगळी. मग घरात आलो. बायकोला म्हणलं एवढं पुपट लय भारी झाली, वास आता पाच ते क्रीमा थापायच्या तोंडावर. मग मी माझं बाळ जाऊन बसलो गाडीत. बाळ कसा बघतो बघा कॅमेरा. बायको आता आली बघा, नाटापटा करून आता आली. आणि आता आम्ही निघणार गार्डनला. चलो गार्डन. आज होता रविवार, त्याच्यामुळे रस्त्यावर काय जास्त गर्दी नाही, काय नाही. आम्ही चालतोय समोरून पण बघा, काय जास्त गर्दी दिसत नाही, काय नाही. आज आम्ही पण रविवार होता, आज प्लॅन केला. तिथून मग नीट गेलो पंपावर. म्हणलं जरा गाडीला पेट्रोल पाजूया. मग गाडीला पेट्रोल पाजलं आणि पुढे गेलो लागलं आम्हाला सिग्नल. मग मला जरा थांबू, जरा 2 मिनिटं थांबूया सिग्नलला. तिथून निघलो केले की वांग करीत आम्ही पोहोचलो गार्डनला गेले की आम्हाला आपल्या आईसाहेबाचं दर्शन झालं. मग तिथून आत गेले की आम्हाला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक दिसलं. स्मारक बघून मन असं प्रसन्न झालं. एकदम एवढं सुंदर स्मारक बनवलं ना. तिथे मग बाजूला बारीक पोरांना खेळायला पण होतं. आज मी जरा लवकर गेलो त्याच्यामुळे तिथे गर्दी तर झाली नव्हती, त्याच्यामुळे ते अजून चालू नाही केलं. आता परत एकदा तुम्हाला ते स्मारक दाखवतो. ते उन्हामुळे जास्त क्लिअर दिसत नव्हतं, तरी आता दिसतं का बघा. आता बघा किती क्लिअर दिसतं बघा. एवढं सुंदर स्मारक बनवलं ते. हे बघा लहान पोराला किती खेळायला काही पण नाही. सगळ्या वस्तू आत ठेवलेल्या आहेत खेळायला. एवढं सुंदर गार्डन आहे ना ते. सगळ्या मजा करते ते बारीक पोरांच्या तिथे खाली अजून मोठं गार्डन आहे. मग आम्ही गेल्या पायऱ्या उतरायला जाऊ. आम्ही म्हणलं खाली अजून मोठं गार्डन सगळीकडे फिरून येऊ. माझी बायका पोरं आधीच खाली जाऊन बसली. माझी वाट पण नाही त्याने बघितली. सरळ मला सोडता निघून गेली खाली. मग त्यांच्या मागे मी हळूहळू पायऱ्या उतरायला चालू केल्या. माझं बाळ कसं बघता बघा माझ्याकडे वाकून. मी दिसलो लागला पुढे पळायला. हे बघा आता आसपास आता बघा जरा गर्दी दिसते खाली आलेली. वर जास्त गर्दी नव्हती पण खाली जास्त गर्दी आलेली. तरी अजून यायची गर्दी. आम्ही जरा लवकरच आलो. बघा ते वरच्या साईडला आज इकडं पण जरा कमीच आहे. आता बघा बॅक साईडनं स्मारक कसं दिसतंय ते उन्हामुळे मला दिसत नव्हतं क्लिअर. आता बघा कसं दिसतं बघा. एवढं स्पष्ट दिसतंय ना. एवढं मस्त झालं ना स्मारक. बघून भारी वाटतं ते बघितलं की. आम्ही जरा बाजूला आलो. हे बघा स्मारकचा लांबून घेतलेला व्ह्यू बघा कसा दिसतो. झूम करून व्ह्यू घेतलाय बघा कसा दिसतो स्मारक. गार्डनमध्ये मोकळं सोडलं की आमचा बारक्या बघा कसा पळायला लागला एकटाच. त्याच्या मागे त्याची आई पळायला लागली. आता तुम्हाला माझ्या बायकोचा फोटोग्राफीचा पोज दाखवतो. तिचा पोज बघा असा भारी झाडाजवळ जाऊन फोटो काढा. तुझा झाडच काय पानं मोजलीस काय? किती मोजलीस पानं? मग आता गार्डनमधून आम्ही तिथून निघालो होतो बाहेर. बाहेर होतो गार्डनच्या. आम्ही निघालो आमच्या गाडीकडे समोरच लावली. मग गाडीत बसून निघालो ती बायको म्हणली चला घेऊ कुठेतरी काय खाऊ. मग काय बायकोनी खिचडी कमीच करायचं ठरवलं. काय घेऊन गेलो तिला सरळ खाऊ गल्लीला. आणि म्हणलं काय खायचं ते खा चल. तर बघा ती समोरची खाऊ गल्ली काय की तिथं सगळं मिळतं. सगळे वेगवेगळे स्टॉल लागलेले. तुम्ही एकदा गेलात की सगळं खायला मिळणार तुम्हाला. मग तिथे पहिली बायकोनी पाणीपुरी उचलली. पाणीपुरी सटासट तोंडात कुंबली. आमचा कोणाचा विचार न करता सटासट तिने 2 प्लेट पाणीपुरी संपवल्या. तिची पाणीपुरी खाल्लेली म्हणजे बाळाच्या पण तोंडाला पाणी सुटलं. तर ती तिकडे म्हणून बाळाला काय तिने पाणीपुरी दिली नाही. मी म्हणलं बायको कुणाचा विचार करता गप्पा पाणीपुरी संपवली. मी पण एकदा चव घेऊन बघतो. मी पण खाली 1 प्लेट मस्त संपवली बायकोचं बघून. बाळाच्या तोंडाला पाणी सुटलं. मग त्याला बाजूला एक आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम घेऊन त्याला दिली की तो लय खुश झाला. आईस्क्रीम खाऊन बारक्या पण खुश झाला. लागला माझ्याकडे बघायला. अजून खायची होती वाटतं त्याला. मग मी त्याला म्हणलं तीच संपव आधी मग दुसरी बघू. हे बघा बायको काय पाणीपुरी खाली ढिले पडा नाही. गप 3 प्लेट संपवायला लागली ती. पाठोपाठ तिने 3 प्लेट संपवल्या. मग तिला म्हणलं आता भास्कर लय खाल्ल्यास नाही तर हागून लागेल. पण आमच्या बारकीने आईस्क्रीम चांगला दणका सोडून दिला होता. आईस्क्रीम त्याला खायला लागला आवडीनं. आमच्या बारकीची आईस्क्रीम बघून माझ्या बायकोच्या आपल्या तोंडाला पाणी सुटलं. मग ती म्हणली मला बदाम शेक पण पाहिजे. मग बदाम शेक घेतला. बदाम शेक पण तिनं सटासट संपवला. मागं कोणाचा न विचार करता. बदाम शेक संपत नाही तर तिचं परत मन अजून फालुद्यावर गेलं. मग तिने फालुद्याचा मोठा ग्लास घेतला. ते बी सटासट संपवला. नाही खायचा खातोच. परत तिने कोणाचा न विचार करता सटासट ते फालुदा पण संपवला. मग तिथं बायकोला म्हणलं आता भास्कर आता पोटाला आवर घाल. सगळं खिसा संपवला माझा. आता बस चला आता घरी. मग तिथून आम्ही नीट निघालो घरी. आता म्हणलं आता कुठं थांबायचंच नाही. आता कुठं थांबलो तर परत खिसाला दणका लागेल. त्यामुळे नीट गाडी घरी घेऊन गेलो. त्याच प्रकारे फिरण्याचा दिवस आज आमचा संपला. चला बाय.